नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव निलेश अशोक थोरात. मी राहणार आडगाव जेहूर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असून मी यावर्षी बिना नांगरणी शेती करीत आहे. यावर्षी मी बिना नांगरणी शेतीचा तिसरा प्रयोग केलेला आहे. या पहिलेही माझा व्हिडिओ आला होता. माझा पहिला व्हिडिओ हा ज्वारीचा आला होता. इथे सगळी मक्का काढून मी ज्वारी केली, ती बी बिगर नांगरणीची. दुसरा प्रयोग केला मी तो गव्हामध्ये, गहूसुद्धा बिगर नांगरणी शेतीमध्ये केलेला आहे मी. आणि आता तिसरा प्रयोग केलेला आहे, तो कोणीही करीत नाही. तो मी आज यावर्षी करून बघितला बिना नांगरणी शेतीमध्ये, तो म्हणजे कांदा लागवड. हे बघा शेतकरी मित्रांनो, मी आज कांदा लागवड केलेली आहे, ते बी बिना नांगरणी शेतीमध्ये. तुम्ही बघू शकता. हे बघा, मी पहिले या ठिकाणी माझी तूर होती, तूर काढून मी कांदे लावलेले आहे. तुरीचे जुने दसकटं तुम्ही बघू शकता, अजून देखील इथे सडून गेलेले आहे. हे बघा, तुरीचे दसकटं इथे सडून गेलेले. प्रत्येक तुरीचं दसकट आहे. तुम्ही माझे कांदे बघू शकता, कुठे कसे काहीही नाही. इतकं स्मार्ट कांदे आलेले आहे, असे कांदे मी अजून बघितलेले नाही. यावेळी चुकी फक्त झाली, जे लागवड केली त्यांनी थोडी पातळ लागवड केली, नाही तर यावर्षी कांदे लागवडीचा माझं खूप आलेलं असतं. अजून तुम्ही बघू शकता, कारण शेती दिली आहे बघा. इथे कपाशी होती, कपाशीची खोडं तुम्ही बघू शकता जुने. तिला बारीक बारीक कोंब आलेले आहे. काही नाही मित्रांनो, याच्यामध्ये बारीक कोंब आलेले ते आपण हाताने खोडून टाकायचे. कारण जेव्हा आपण झाड कापतो मग तेव्हा आपली चुकी झाड फक्त खालून 1 इंचवर कापले जाते. काही लोकांनी मजूर होते, त्यांनी वरतून कापले गेले, म्हणून त्याच्यामुळे त्याला कोंब आले. खूप अतिशय सुंदर अशी शेती झालेली आहे बिना नांगरणी. आणि ते दुसरा प्रयोग म्हणजे मी आतापर्यंत याच्यामध्ये कोणतंही कृत्रिम औषध फवारलेलं नाही, घरी तयार केलेलं औषध फवारलेलं आहे कांद्यावर. अतिशय उत्कृष्ट असा कांदा आलेला आहे यावर्षी माझा, तुम्ही बघू शकता.